नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। बदलापूर येथील मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर तीव्र आंदोलने सुरू असताना विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील खडकवासला येथे एका विकृत 68 वर्षाच्या वृद्ध नराधमानं खाऊसाठी पैसे देण्याचं आमिष दाखवून 10 वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी हवेली पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून दिलीप मते याला अटक केली आहे। हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अतिशय गोपनीय बाळगत अत्याचार झालेल्या मुलीची विचारपूस सुरू असतानाच खडकवासला येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतला। त्यामुळे आरोपीला पसार होता आला नाही। हा प्रकार शुक्रवारी 23 ऑगस्टला घडला। सकाळी नेहमीप्रमाणे अत्याचारित मुलगी रस्त्याने पायी शाळेत चालली होती। त्यावेळी रस्त्यावर दबा धरून बसलेला नराधम वृद्धानं मुलीला खाऊचे आमिष दाखवून बळजबरीने घरात ओढून नेऊन अतिप्रसंग केला। त्यानंतर मुलगी घरी गेली, तिने कोणाला काही सांगितलं नाही। दुसऱ्या दिवशी शनिवारी 24 ऑगस्टला सकाळी गुड टच बॅड टच उपक्रम होता। तेव्हा मुलीला कळले की आपल्याबाबत असा प्रसंग घडलाय। अत्याचारित मुलीने घडलेल्या अतिप्रसंगाची माहिती वर्ग शिक्षिकेला दिली। नंतर मुख्याध्यापकांनी मुलीच्या वडिलांना शाळेत बोलावून हकीकत सांगितली। त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीसह हवेली पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचं सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचं मुलीनं सांगितलं। या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल टेंबे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।